नाटकाचं व्यासपीठ शालेय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध व्हावं यासाठी महाराष्ट्र कलोपासकनं आता बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनात पदार्पण केलंय। प्रकाश पारखींच्या नाट्य संस्कार कला अकादमीतर्फे घेतली जाणारी भालबा केळकर करंडक ही स्पर्धा आता महाराष्ट्र कलोपासक आणि नाट्य संस्कार कला अकादमी या दोघांच्या वतीनं घेतल्या जाणार आहेत। गेल्या 25 वर्षांपासून ही स्पर्धा प्रकाश पारखींच्या नाट्य संस्कार कला अकादमीतर्फे घेतली जात होती। 9, 10 आणि 11 जानेवारीला पुण्याच्या भरतनाट्य मंदिरमध्ये ही स्पर्धा होणार आहे। यासाठी एकूण 38 प्रवेशिका महाराष्ट्र कलोपासककडे आल्यात। महाराष्ट्र कलोपासकचे कार्यवाह राजेंद्र ठाकूर देसाई यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। पुरुषोत्तम मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांबद्दलच्या कल्पना, लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याबद्दलच्या ह्याच्यात खूप मोठा अंतर पडलेला आहे आणि त्याचा वाईट परिणाम होतोय। मग काय करायचं तर मग याचं बालनाट्यापासून जर आपण काही याच्यात सुधारणा करण्याचा किंवा शिकवण्याची सुरुवात करूया, कारण तीच मुलं उद्या पुढे पुरुषोत्तम स्पर्धेत 10 वर्षांनी येणार आहेत। त्यांच्यात जर ते लहानपणापासूनच भिनलं तर ते जास्त उपयोगी ठरेल। या कल्पनेतनं कलोपासकनी हे करायचं ठरवलं।